हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण कॅप राऊंड 2026 इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या रिलेटेड सिरीज चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये खूप सारे डाऊट्स आपण क्लिअर करत आहोत, तर ती प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता. तर आजचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत प्रायव्हेट कॉलेजेस वर्सेस गव्हर्नमेंट कॉलेजेस. तर याच्याबद्दल आपण बेटर कोणतं आहे किंवा कोणत्या ह्याच्यात तुम्हाला घ्यायला पाहिजे सगळं जे आहे ते बघणार आहोत. तर स्टुडंट जे असतात त्यांच्या मनात खूप सारे डाऊट्स येत असतात, प्रश्न येत असतात की वेगवेगळे प्रश्न येतात. लाईक गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं नाही तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे का, असा एक क्वेश्चन येतो. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज खरंच नेहमीच बेस्ट असतं का, त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर फ्युचर खराब होतं का, फीज, प्लेसमेंट, एज्युकेशन क्वालिटी, ब्रँड व्हॅल्यू हे सगळे जे असतात हे सगळे मॅटर करतात का. तर या सगळं बद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचे जितके पण मित्र असतील ते त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जे इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेत आहेत. तर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजेच फीज. आता फीज हा सगळ्यात मोठा फरक येतो तुमच्या गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये. तर गव्हर्नमेंट कॉलेज जे राहतात त्याच्यामध्ये ॲन्युअल जी फीज राहते ती 80,000 ते 1,20,000 पर्यंत असते. त्यानंतर 4 वर्षांचा एकूण खर्च बघितला तर 3 ते 5 लाख पर्यंत जातो तुमचा. स्कॉलरशिप मिळाल्यास खर्च आणखी कमी होऊ शकतो गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये. कमी फीजमुळे फायनान्शियल प्रेशर जे राहतं ते कमी असतं. त्यानंतर तुमचे जे प्रायव्हेट कॉलेज राहतात त्याच्यामध्ये ॲन्युअल फीज जी राहते ती 1,50,000 ते 3 लाखापर्यंत असू शकते. तर याच्यामध्ये खूप सारा डिफरन्स येतो तुमचा. तर 4 वर्षाचा एकूण खर्च तुमचा 6 ते 12 लाखापर्यंत जाऊ शकतो. त्यामध्ये हॉस्टेल, ट्रान्सपोर्ट आणि इतर खर्च पण वेगवेगळे असू शकतात. पण काही कॉलेजेस राहतात ज्यांच्यामध्ये स्कॉलरशिप दिली जाते किंवा TFWSचा फीज कमी होऊ शकते. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर याच्यामध्ये फीजच्या अकॉर्डिंग जर बघायचं झालं तर गव्हर्नमेंट कॉलेज जे राहतं ते तुमचं जास्त बेटर राहतं प्रायव्हेट कॉलेजपेक्षा. पण टॉपचे जे प्रायव्हेट कॉलेजेस राहतात तिथे तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते, तर त्याच्यामध्ये चांगला तुम्हाला तिथे ऑप्शन भेटू शकतो जर स्कॉलरशिप असेल तर. तर अशा प्रकारे फीजच्या अकॉर्डिंग आपण बघितलं की कोणतं बेटर आहे. त्यानंतर येतं तुमचं प्लेसमेंट. आता प्लेसमेंटबद्दल जर याच्यामध्ये बघायचं झालं तर रियालिटी काय आहे. तर गव्हर्नमेंट कॉलेजचं बघायचं झालं तर COEP, VJTI असे जे टॉपचे कॉलेजेस आहेत तुमचे याच्यामध्ये खूप साऱ्या कंपन्या येत असतात, MNC's कंपन्या येत असतात. ॲव्हरेज पॅकेज बघायचं झालं तर 6 ते 12 लाखापर्यंत गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला पॅकेज मिळू शकतं. इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज पण जास्त मिळतात तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. त्यानंतर ब्रँड व्हॅल्यू जी राहते त्याच्यामुळं ऑफ कॅम्पस अपॉर्च्युनिटी पण तुम्हाला जास्त मिळायच्या शक्यता आहेत. तर हे सगळे फायदे आहेत तुमचे गव्हर्नमेंट कॉलेज घेतल्यानंतर. त्यानंतर टॉप प्रायव्हेट कॉलेज जर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये समजा PCCOE येतं तुमचं, किंवा MIT येतं, किंवा DY पाटील, किंवा AISS, किंवा VIIT. तर यासारखे जे चांगले कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये पण चांगल्या कंपन्याज येतात प्रायव्हेट कॉलेजमध्ये. ॲव्हरेज पॅकेज त्यांचं 4 ते 8 लाखापर्यंत असतं आणि इंडस्ट्री कोलॅबरेशन पण चांगली असू शकते तिथे. तर हे झाले प्रायव्हेट कॉलेजेसचे फायदे. त्यानंतर ॲव्हरेज प्रायव्हेट कॉलेजेस जे राहतात तुमचे त्याच्यामध्ये प्लेसमेंटचं पर्सेंटेज कमी असू शकतं तिथे प्लेसमेंटचं. त्यानंतर कंपनीज ज्या असतात त्या लिमिटेड असतात आणि स्टुडंटला स्वतः स्किल्स डेव्हलपमेंट करावं लागतात, त्याच्यावरती जास्त फोकस करावा लागतो. तर टॉपचे जे कॉलेजेस येतात तुमचे प्रायव्हेट त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे तिथे ऑप्शन घेऊ शकता. नाहीतर गव्हर्नमेंट कॉलेज आहेत तिथे सगळ्यात जास्त तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळत असतात आणि त्या गव्हर्नमेंट कॉलेजचा जो ब्रँडचा व्हॅल्यू असतो तो पण तुम्हाला ऑफ कॅम्पस जरी तुम्ही गेले तर तिथे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज जास्त भेटतात. तर सगळ्यात पहिले जर तुम्हाला नोटमध्ये बघायचं झालं तर तिथे गव्हर्नमेंट कॉलेज येतं, त्यानंतर प्रायव्हेट कॉलेज आणि टॉपचे प्रायव्हेट कॉलेज आणि त्याच्यानंतर ॲव्हरेज प्रायव्हेट कॉलेज. तर अशा प्रकारे ऑर्डरमध्ये येतं. हे झालं प्लेसमेंटचं. आता एज्युकेशन क्वालिटीबद्दल बघायचं झालं तर गव्हर्नमेंट कॉलेज जे असतात तुमचे त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स फॅकल्टी असते, त्यानंतर स्ट्रॉंग अकॅडमिक फाउंडेशन असतं त्या कॉलेजचं. त्यानंतर लॅब्स आणि लायब्ररी एकदम चांगले असतात. काही कॉलेजेसमध्ये सिलेबस युनिव्हर्सिटीमुळे थोडा जुना असू शकतो गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये. तर हे झाले याचे फायदे. त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजचं बघायचं झालं तर ऑटोनॉमस कॉलेजेस जे राहतात त्यामध्ये अपडेटेड सिलेबस असतो, इंडस्ट्री ओरिएंटेड सब्जेक्ट्स तिथे शिकवले जातात, गेस्ट लेक्चर्स होतात, त्यानंतर वर्कशॉप होतात, सर्टिफिकेशन प्रोग्राम्स पण तिथे रेग्युलर होत असतात. तर हे सगळे फायदे आहेत. ॲव्हरेज प्रायव्हेट कॉलेजेस बघायचं झालं तर त्याच्यामध्ये फॅकल्टीचा एक्सपिरियन्स थोडा कमी असू शकतो, पण याच्यामध्ये पण चांगल्या अपॉर्च्युनिटीज येतात. तर स्ट्रॉंग अकॅडमिक्स जर तुम्हाला पाहिजेत असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जाऊ शकता
आणि अपडेटेड स्किल्स किंवा इंडस्ट्री ओरिएंटेड जर तुम्हाला पाहिजेत असेल तर तुम्ही टॉपचे ऑटोनॉमस प्रायव्हेट कॉलेजमध्ये तिथे ऑप्शन घेऊ शकता. तर अशा प्रकारे एज्युकेशन क्वालिटीचं पण मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर येतं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा कॅम्पस फॅसिलिटीजचं बघायचं झालं तर गव्हर्नमेंट कॉलेज जे राहतं त्याच्यामध्ये तुम्हाला हॉस्टेल, लायब्ररीज, फॅसिलिटी आणि चांगला कॅम्पस इथे असतो. त्यानंतर स्पोर्ट्स ग्राउंड पण इथे अवेलेबल असतात. काही कॉलेजेसमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जुना असू शकतो कारण हे गव्हर्नमेंट कॉलेज असतात तर ते खूप वर्षापासून सेम असतात. त्यानंतर स्टुडंट जे असतात जास्त असल्यामुळे तिथे क्राउडिंग असू शकते. तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असतात. त्यानंतर तसंच प्रायव्हेट कॉलेजचं बघायचं झालं तर तिथे मॉडर्न क्लासरूम्स राहतात, स्मार्ट लॅब्स राहतात तुम्हाला शिकण्यासाठी, वायफाय राहतं कॅम्पसचं, त्यानंतर कॅफेटेरिया, जिम, ऑडिटोरियम आणि इनोव्हेशन लॅब्स पण राहतात, इंडस्ट्री कोलॅबरेशन जास्त असतात. तर हे सगळे खूप सारे फायदे आहेत तुमच्या प्रायव्हेट कॉलेजेसचे ॲज कम्पेअर टू गव्हर्नमेंट कॉलेज. तर अशा प्रकारे कॅम्पस फॅसिलिटीमध्ये प्रायव्हेट कॉलेज थोडंसं चांगलं पडतं. तर टॉपचे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॅम्पस फॅसिलिटीज अनेकदा गव्हर्नमेंट कॉलेजपेक्षा थोडंसं मॉडर्न असतात. तर हे तुम्ही बघू शकता टॉपचं कॉलेजचं, प्रायव्हेट कॉलेजचं. त्यानंतर ब्रँड व्हॅल्यू आणि ॲल्युमिनी नेटवर्क जर बघायचं झालं तर गव्हर्नमेंटचं जे कॉलेज राहतं त्याच्यामध्ये स्ट्रॉंग ब्रँड रिकग्नायझेशन राहतं. तुमचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे म्हणून तुम्हाला चांगली व्हॅल्यू तिथे मिळते. ॲल्युमिनी मोठ्या मोठ्या कंपन्या इथे जास्त येत असतात. त्यानंतर नेटवर्किंग अपॉर्च्युनिटीज ज्या राहतात त्या जास्त मिळतात तुम्हाला. रिझ्यूमवरती कॉलेज नेमचा जास्त फायदा होऊ शकतो कारण हे गव्हर्नमेंट कॉलेज राहतं. त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजचं बघायचं झालं तर टॉपचे जे प्रायव्हेट कॉलेजेस राहतात त्यांची ब्रँड व्हॅल्यू चांगली असते. त्यानंतर ॲल्युमिनी नेटवर्क पण तिथे वाढत आहे आजच्या कंडिशनमध्ये. ॲव्हरेज प्रायव्हेट कॉलेजेस बघायचे झाले तर तिथे ब्रँड रेकग्नायझेशन थोडंसं कमी असतं. तर याच्या प्रकारे तुम्हाला अकॉर्डिंग तुम्हाला काय करायचं आहे तिथं चूज करायचं आहे की तुम्हाला गव्हर्नमेंट घ्यायची आहे की नाही. तर मार्केट रेप्युटेशनसाठी तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज चांगलं असतं आणि त्याच्यानंतर टॉपचे जे प्रायव्हेट कॉलेजमधून चांगले प्लेसमेंट किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटीज पण तुम्हाला मिळू शकतात. तर याचा विचार करून तुम्हाला तिथे ऑप्शन चूज करायचा आहे. त्यानंतर ऑनेस्ट बघायचं झालं तर कोणतं निवडावं, तुम्ही कोणतं चूज केलं पाहिजे. जर तुमचे पर्सेंटाईल चांगले आहेत आणि तुम्हाला दोन्ही कॉलेज जर भेटू शकतात तर तुम्हाला या गोष्टींचा विचार करायचा आहे. जसं की गव्हर्नमेंटमध्ये कमी फीज राहते, त्यानंतर ब्रँड व्हॅल्यू जास्त राहते, प्लेसमेंट पण चांगलं असतं तिथं आणि लाँग टर्म रिटर्न पण जास्त असतो. तर या सगळे फायदे तुम्हाला बघायचे आहेत. त्यानंतर तसंच टॉप ऑटोनॉमसचे जे कॉलेज राहतात तुमचे प्रायव्हेट त्याच्यामध्ये अपडेटेड सिलेबस राहतो, इंडस्ट्री रिलेटेड राहतं आणि मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर पण राहतं. गुड अपॉर्च्युनिटीज पण इथे पण असतात टॉपच्या कॉलेजेसमध्ये. तर हे पण तुम्ही चूज करू शकता अकॉर्डिंग टू तुमच्या याच्यानुसार, तुमच्या इंटरेस्टनुसार. त्यानंतर ॲव्हरेज प्रायव्हेट कॉलेजेस असतात त्यांच्यामध्ये प्लेसमेंट रेकॉर्ड चेक करा तुम्ही. त्यानंतर नॅकचा ग्रेड तिथे चेक करा. या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत कारण इथे येतात ॲव्हरेज प्रायव्हेट कॉलेजेस जे तुमच्या पर्सेंटाईलनुसार येतात. प्रिव्हियस इयरचा रिपोर्ट वाचायचा आहे तुम्हाला. स्टुडंट जे असतील त्यांच्याकडून रिव्ह्यू घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा विचार करून इथेच ठरवायचं आहे की या कॉलेजमध्ये तुम्हाला जायचं आहे की नाही. त्यानंतर तुमच्याकडे जर 2 ऑप्शन असतील तर तुम्हाला कंपेअर करून तुमच्या अकॉर्डिंग तुमच्या इंटरेस्टनुसार तिथे काय करायचं आहे, गव्हर्नमेंट किंवा टॉपच्या याच्यामध्ये तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचं आहे. तर या दोन्ही गोष्टी असल्या तरी पण तुम्हाला काय करावं लागेल, तिथे स्टडी तर तुम्हालाच करावं लागेल किंवा जे पण डेव्हलपमेंट असेल स्किल्स वगैरे त्याचं पण तुम्हाला स्वतःहूनच करावं लागेल. म्हणून गव्हर्नमेंट असो की टॉप प्रायव्हेट कॉलेज असो तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा तिथे विचार करायचा आहे थोडासा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ठरवायचं आहे. तर व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जे इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेत असेल त्यांचे आता कॅप राऊंड 2 चालू आहे तर त्यांना हे नक्की सांगा प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कॉलेजचं ज्यांचे पर्सेंटाईल जास्त आहेत. त्यानंतर कमेंट करून तुमचे डाऊट्स वगैरे मला विचारत राहा, मी त्यांचे ॲन्सर नक्कीच देईल तुम्हाला. कॅप राऊंड 2026चे असेच अपडेट आणि व्हिडिओसाठी द विजय अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांना पण शेअर करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, अजून दुसरा डाऊट तुमचा सॉल्व्ह करूयात. तर प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.